मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळलं आणि या ढिगाऱ्याखाली दबून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ढिगाऱ्याखाली दबून 6 लहान बालकं आणि एका महिलेचा यात मृत्यू झाल्याचं कळलं। त्यानंतर सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर झाली आहे। स्थानिक नगरसेवक नवनाथ बन यांच्याकडून या घटनास्थळाची पाहणी देखील करण्यात आली, तर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी देखील या घटनास्थळाची पाहणी केली। ही दृश्य आपण पाहतोय मानखुर्द मधली आहेत। 3 मजली बांधकाम थेट कोसळलं। प्रचंड मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच हे बांधकाम कोसळल्याचं कळलं आणि याच मलब्याखाली अडकून याच ढिगाऱ्याखाली दबून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 3 मजली हे बांधकाम होतं आणि ते बांधकाम मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळलं। याच संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया। शिल्पा नरवडे आपल्या प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, सध्याची तिथली परिस्थिती काय आहे? काही तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत आणि त्यामुळे शिल्पा यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये। पण मानखुर्दमधल्या या घटनेचे जे अपडेट्स आहेत ते आपण त्यांच्याकडून घेत राहू। मानखुर्दमधली ही कालची घटना, 3 मजली बांधकाम कोसळलं, ज्यात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर सरकारनं मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं। मंत्री गिरीश महाजन असेल, नवनाथ बन असेल, जे स्थानिक नगरसेवक आहेत, त्या सगळ्यांनी या दुर्घटनास्थळी भेट दिली आहे। पुन्हा एकदा जाऊया, आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। शिल्पा, कस्तुरी, आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये 5 ते 6 दिवसांपासून संततधार मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्येच मुंबई शहरातले आतापर्यंत 10 ते 12 जणांचे बळी गेलेले पाहायला मिळतात। विशेष म्हणजे सध्या मी मानखुर्दमध्येच आहे आणि मानखुर्दमध्ये 3 मजल्याची जी चाळ होती ती खेळण्यातल्या घरासारखी किंवा पत्त्याच्या बंगल्यासारखी ढासळलेली पाहायला मिळाली। विशेष म्हणजे या दुर्घटनेमध्ये 5 लहान बालकांचा आणि एका महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे। 2 व्यक्ती ह्या गंभीर जखमी आहेत। राजावाडी हॉस्पिटल असेल, शताब्दी हॉस्पिटल असेल, इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि या संपूर्ण घटनेची पाहणी इथले स्थानिक नगरसेवक जे आहेत नवनाथ बन त्यांनी देखील केली आहे। मात्र मानखुर्दचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये 4 व्हीलर असेल किंवा अँब्युलन्स सारख्या ज्या गाड्या आहेत, घटना घडल्यावर तातडीने तिथे जाणं देखील शक्य नाही। अशा वेळी ही घटना घडलेली आहे आणि या घटनेची अगोदरच माहिती इथले जे स्थानिक नागरिक आहेत, रहिवासी आहेत, त्यांना कल्पना आली होती। त्यांनी तातडीने मुंबई महानगरपालिका असेल किंवा संबंधित प्रशासनाशी संपर्क देखील केला होता। मात्र ही जी घटना आहे ती काल संध्याकाळी 8:30च्या सुमारास घडलेली आहे आणि या भीषण दुर्घटनेमध्ये 5 लहान बालकांचा आणि एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। मुंबई शहर हे स्वप्ननगरी म्हणून ओळखलं जातं आणि याच स्वप्ननगरीमध्ये मुंबई शहरात लहान बालकं खेळत असताना त्यांचा हा दुर्दैवी अंत झालेला आहे। विशेष म्हणजे आता यांना सरकारने मदत देखील केलेली आहे। मात्र या आजूबाजूच्या ज्या चाळी आहेत त्यांना देखील तडे गेलेले आहेत। सध्या मुंबई महानगरपालिका असेल, कलेक्टर प्रशासन असेल, यांनी इथल्या नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिलेली आहे, तातडीने हलवण्यात आलेलं आहे आणि ज्या ह्या चाळींना तडे गेलेले आहेत त्या चाळी इथले जे नागरिक आहेत स्थानिक ते सांगतायत की ह्या चाळी कधीही पडू शकतात, कारण मुसळधार पाऊस सुरू आहे, सोसाट्याचा वारा वाहतोय आणि इथले जे नागरिक आहेत त्यांना मुंबई महानगरपालिकेने देखील नोटीस बजावली होती, घरं खाली करा असं सांगितलं होतं। मात्र इथले जे नागरिक आहेत ते जीव मुठीत घेऊन या घरामध्ये राहत होते आणि काल जी दुर्दैवी घटना घडलेली आहे ती घटना पुन्हा मुंबई शहरामध्ये घडू नये यासाठी मुंबई महानगरपालिका आणि कलेक्टर प्रशासन जे आहे ते इथला मानखुर्दचा जो जनता मार्केटचा एरिया आहे त्या परिसरातली पूर्णपणे खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत। मात्र सध्या जी ह्या चाळी आहेत त्यांना आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत, अनधिकृत बांधकाम तिथे केलेलं पाहायला मिळतं। देखील अशा काही इमारती असू शकतात ज्याकडे नजरा ठेवाव्या लागतील। धन्यवाद शिल्पा, दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। आणि तुम्ही देखील हे पावसाचं कव्हरेज करत असताना स्वतःची आणि कॅमेरामॅनला देखील सांगा त्यांनी देखील स्वतःची काळजी घ्यावी।